परत एकदा तुमचं स्वागत आहे पद्मजा गुरव ब्लॉग्स मध्ये आणि आजचा ब्लॉग हा खूप स्पेशल होणार आहे मंडळी. आज मी तुम्हाला कोणाकोणाला भेटवणार आहे या ब्लॉग मध्ये. नक्की फुल ब्लॉग वॉच करा. चला तर आता तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये दिसतायत ना आई? दिसतंय ह्या कनी मी किती वर्षाची होतो मम्मी? 5 वर्षाची होतो तेव्हा माझी नजर काढायच्या आणि माझी मुलं झाल्या, माझ्या मुलांच्या काढल्या. आणि आता मी वर्षानं जेव्हा सुट्टी येतो 1 महिना तेव्हा कनी तेव्हा आमची मम्मी परत बोलवते. मग वर्षाला आल्यावरती परत आमची नजर काढायला येतात. आणि लय हसमुख आहेत, लय हसत राहतात. कधी पण घरी आल्यावरती कनी ह्यांची चेहऱ्यावरची स्माइल कधी जात नाही. माणसाने की नाही असं प्रेमळ राहावं, हसत राहावं कधी पण, है की नाही? बघा किती स्माइल करायला. मी त्यांच्याबद्दल 2 गोष्टी चांगलं बोलल्यावरती बघा कसं छान वाटतंय, पोट भरतंय. तुम्हाला माझी लँग्वेज समजायला लागले का? आमची बेळगावची लँग्वेज आहे. कशी आहे आमची लँग्वेज आहे? बोलून दाखवा बघू. माझं काय घेता की बाई ते अशी आहे आमची लँग्वेज. तर अशी आमची लँग्वेज आहे. आणि आता आमच्या आईकडे नजर काढायला आले. मम्मीने बोलून घेतले आम्ही 1 वर्षाने आलोय म्हणून. तर आम्ही वर्षाने येतो तेव्हा असं आई आमची नजर काढायला येते. काढून जातो. काय पैसे देत्यात घेऊन जातो, पाता देत्यात घेऊन जातो. आणि सांगाय आम्ही लहानपणी कशी होतो, मी कशी होतो अशी चांगलं. आता चांगलं झालं, माग आता चांगलंच होतीस. छान दिसते गेले की करा भूस ना, बरं दिसतेस. तर आमच्या नजर काढणाऱ्या आई तुम्हाला कशा वाटल्या कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि कोण बेळगावचं आहे आणि त्यांना ही भाषा आवडली बेळगावची ऐकून ह्या ब्लॉग मध्ये, तर ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा. होय ना आई? आणि कुणाकुणाच्या नजर काढतो बाई. केमेवाडीला जातो, हातुरमुंजीला जातो, कुपटगिरीला जातो, करमाळा जातो, विद्यानगर, शिवानगर, गांधीनगर सगळ्याच्या काढून येतो. आणि कुठली कुठली कामं करता? कुठली टाळू पडले तर टाळू भरतो. टाळू पडली म्हणजे आता तुम्हाला समजलं नसेल, लहान मुलं असतात ना, जन्मता मुलं असतात त्यांची टाळू पडते ना. ते डॉक्टर समजत नाही. डॉक्टर समजत नाही ते म्हणा टाळू भरतो. 3 दिवस 3 टाइम करतो. पोटातला याला चोतो. आमची नजर काढायला सुद्धा 3 टाइम येतात. कोणत्या कोणत्या दिवशी येतं सांगा बघूया? आयतार, बुधवार. बुधवार 3 टाइम काढतो. आयतार म्हणजे रविवार. रविवार आयतार म्हणजे आमच्याकडे रविवार म्हणतात. रविवार. बेस्तार म्हणजे बेस्तारच म्हणतो की तुम्ही काय? गुरुवार. बेस्तार म्हणजे गुरुवार. रविवार. तर आमची भाषा कशी वाटली तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. ठीक आहे, मी तुम्हाला जसं की मी तुम्हाला सांगते नॅचरल ब्लॉग असतील माझे, तर असेच नॅचरल ब्लॉग असतील. आई बाय करा बघू. गेले कुणाचं? आई इकडे बघा. आई बाय करा. बाय करा. बाय. सबस्क्राईब करा म्हणा माझ्या चॅनलला. सबस्क्राईब म्हणा. मनुष्य नाही. जे काय करायचं ते करा म्हणा. काय करायचं ते करा. करा. चला तर मंडळी, आमच्या आई नजर काढणाऱ्या कशा वाटल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि मी गावी आले ना असा कनी दुधाचा आणखीन शाईचा असा चहा घेते ग्लास भरून. आज ना आमच्या गावामध्ये पूजा होती, म्हणजे सत्यनारायणची. माहेरमध्ये वर्षातून एकदा पूजा असते आणि इथे छान यांचा स्वयंपाक करायचा चाललेला. पूर्ण गावचा स्वयंपाक चालला इथं करायचा. मी म्हंटल भाऊला जरा छान व्हिडिओ घेऊन ये. तर माझ्या भाऊनी बघा कसा व्हिडिओ घेऊन आलाय, कारण तिथं सर्व पुरुष होते म्हणून मी गेलो नाही. मला वाटलं सर्व पुरुष मंडळी असेल, आपण तिथं फोन घेऊन गेलेलो योग्य नाही वाटणार म्हणून मी भाऊला पाठवलेलो. आणि भाऊनी केली माझ्या असा काही थोडा व्हिडिओ घेऊन आलेला आहे माझ्यासाठी. फर्स्ट टाइम ट्राय केलाय त्यानं, नाही तर कधी घेत नाही तो, फोटो सुद्धा काढत नाही. तर माझ्यासाठी एक वेल ट्रेन ट्राय केलाय. तरी सध्या हळूहळू शिकवेन मी त्याला. आता आम्ही रात्रीचा वेळ झालाय आणि आम्ही सर्व पूजाला आलोय. आता इथं सत्यनारायणची पूजा सुरू झाली आणि परी, मी आणि वहिनी वगैरे सर्वजण बसलेलो आहोत.
आज माझी भाची जशी तिच्या मैत्रिणीचा हात पकडून ह्या सत्यनारायणच्या पूजेला आली आहे ना, अगदी तसंच मी सुद्धा लहानपणी माझ्या मैत्रिणीचा हात पकडून त्या पूजेला यायचो आणि त्या दोघींना असं पाहून मला ते ना माझे लहानपणीचे जुने दिवस आठवले. आम्ही सर्व मैत्रिणी गावातील ही सत्यनारायणची पूजा खूप एन्जॉय करायचो. आता तुम्हाला वाटेल पूजेमध्ये एन्जॉय करायचं काय असतं बरं? तर तसं काही खास नसतं, पण पूजा झाल्यावर जे कार्यक्रम होतात ना, ते खूप मजेशीर असतात. आमच्याकडं त्याला भारुड म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पूजा झाल्यावर जेवण वगैरे झालं की नाही, ते भारूड कशा पद्धतीनं करतात ते मी तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे. आणि माझ्या माहेरात ही सत्यनारायणची पूजा इतक्या मानाने का केली जाते हे सुद्धा मी या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. खूप छान छान गोष्टी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटतील. चला मी विषयावरती येते. विषय भटका लागले मी. आमच्याकडे याला भारूड असं म्हणतात, तर काही ठिकाणी सोंग, सोंगाडे असंही म्हणतात याला. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. मला हे सगळं खूप आवडायचं, कारण त्यावेळी खूप कमी टीव्ही पाहायला भेटायची आणि खरं सांगायचं तर ना, त्यावेळेला ना मोबाईल नसायचे. म्हणून ह्या कार्यक्रमांनी पाहण्यात एक वेगळीच मजा वाटायची त्यावेळेला. आम्ही लहान मुलं ना सगळे मिळून एकमेकांची हात धरून कनी ह्या पूजेचा खूप आनंद घ्यायचो आणि प्रसाद घ्यायचो आणि तो सगळा आनंद काही वेगळाच होता. ते दिवस खरंच खूप अनमोल होते माझ्यासाठी. चला तर मंडळी, आज मी तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट शेअर करते. जे मला मनापासून वाटतं ना, आज मी तेच सांगते तुम्हाला. मी खरंच देवाची खूप ऋणी आहे, कारण देवाने मला इतक्या सुंदर गावात जन्म दिलाय. माझ्या माहेरात मला खूप छान छान गोष्टी अनुभवायला मिळाल्या. असे संस्कार मिळाले जे कदाचित मला शहरात राहून इतक्या जवळून अनुभवता आले नसते. सिटीमध्ये आपण खूप गोष्टी पाहतो, पण गावात ज्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद असतो ना, तो काही वेगळाच असतो. मला आजही उभं राहून किंवा खुर्चीवर बसून जेवण्यापेक्षा कनी सगळ्यांसोबत पंक्तीत बसून जेवायला खूप आवडतं. सगळ्यांसोबत गप्पा, चेष्टा, मस्करी करत आपल्या माणसासोबत एकत्र जेवण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि अजून एक गोष्ट मला खूप आवडते, ती म्हणजे कनी जेवण सुरू करण्याआधी देवाचं नाव घेणं. जसं आज तुम्ही पाहिलंच, सगळ्यांनी आधी हात जोडून देवाचं स्मरण केलं आणि मगच जेवायची सुरुवात केली जेवणाची. आमच्याकडे गावात कोणताही धार्मिक कार्यक्रम असला तरी आधी देवाचं नाव घेतलं जातं आणि मगच सगळं सुरू होतं. अशा या छोट्या-छोट्या गोष्टी, परंपरा, संस्कार त्यामुळेच तर गावातलं आयुष्य खूप सुंदर वाटतं आणि म्हणूनच मला कनी माझ्या गावाचा, माझ्या माहेराचा खूप अभिमान वाटतो. हळू-हळू जुन्या रूढी परंपरा कमी होत चाललेल्या असताना सुद्धा माझ्या गावानं अजूनही त्याचं खरं गावपण जपून ठेवलेलं आहे मंडळी. मी लहानपणापासून जसं हे सगळं पाहत आले आहे, तसंच आजही आपल्या गावात कनी आहे तसंच सुरू आहे आणि मी देवाकडे मनापासून प्रार्थना करते, की हे सगळं पुढेही असंच कायम राहावं. या सत्यनारायणच्या पूजेचं खूप महत्त्व आहे आणि ते तुम्हाला कनी पुढे आमची आई नक्की सविस्तर सांगतील. त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. काय रिवाज आहे ते का आम्हाला माहिती नाही ते खरं त्यानं सगळे गावातले गाव बी मोठं नव्हतं नाही तेवढेच पंच लोक गोळा होऊन ते करीत नाही पूजा पहिला म्हणजे काय पूजा कशासाठी करतात? सत्यनारायणाची काय तर पाऊस पडो पाहिजे काय तर असं पेरणी आमची वर्षात नाही काय तर करूवा असं म्हणून काय तर ते करायचं बोलवून पंचापंचाने ठरवलं आणि त्याच्या बी पुढे करणं करल्यानंतर ते बी माहिती नाही ना खरं करूया करणं नाही आता आम्ही यायलाच नव्हतं बघूया पण आता तर जरा वाडी थोडं चांगलं होतं. तुमचं लग्न व्हायच्या आधी म्हणजे लग्न व्हायच्या आधी मी लहान असतानाच इथे हो लहानपासून लहानपणापासून लग्न किती सालात झालेलं? माझं 73. तुमचं वय केवढं होतं तेव्हा? 22 फक्त. आणि वार जे पाळतात गावात किती दिवसाचे पाळतात वार? 5 वार करतात म्हणजे त्यांना पहिला मंगळवार तेवढा करीत आता हे पावसाच्या ह्यानं मध्ये शुक्रार बोलत आहे 2 शुक्रार 3 मंगळवार करतात 3 मंगळवार तिसऱ्या मंगळवारी पूजा मग वार काय कसं पाळतात म्हणजे काय काय अटी असतात वार पाळण्यात? अटी नाही हेच नाही आता काय आपल्या देवात आंघोळ्या करतल्या सर्वांना संभान करतलं घरचं आणि कामात जातलं ना वारा दिवशी वार एक कुठला पाळायला असतंय? मंगळवार किंवा शुक्रवार आणि आज वार संपले आणि उद्यापन ह्या वारांचं उद्यापन म्हणून एक थळात पाया पडतात की म्हणजे ते थळात पाया पडायला त्यांना थळ थांबत म्हणून उद्या बकरं मारून हे करतात शांत करतात. उद्या नॉनव्हेज जेवण असतं.
खरं सांगायचं तर मला दरवर्षी हे सगळं अनुभवायला मिळत नाही. कारण तुम्हाला माहितीच आहे मी एक सैनिक पत्नी आहे. त्यामुळे वर्षातून एकदाच तेही साधारण 1 महिन्यासाठी गावाला येता येतं आणि त्या ठिकाणी कधी वेळ जुळतो तर कधी जुळत नाही. आणि हो, यानंतर अजून एक माझा खास व्लॉग येणार आहे माझ्या सासरकडच्या. त्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला की नाही माझ्या सासरच्या रिलेटिव्हमध्ये एक नुकतंच लग्न झालेलं आहे ते दाखवणार आहे. त्यामुळे तोही व्लॉग नक्की पहा. जर आमच्या आईने बोललेलं तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्याकडे सगळ्या प्रश्नांची नक्की उत्तरं देईनच. अनेक सांगायचं होतं मंडळी तुम्हाला. तुमचे इतके छान-छान कमेंट्स असतात माझ्या ब्लॉगच्या खाली. त्यामुळे मी एक आता विचार केलाय की मी माझ्या ब्लॉगच्या की नाही लास्टला की नाही कोणत्या पण 2 कमेंट्स हायलाइट करणार आहे. म्हणजे तुम्हालाही छान वाटेल. म्हणून कमेंट करायला मात्र विसरू नका पहा. काय बघायला? भारूड बघायला? हं? आणि इकडे नक्ष काय करायलाय? बसलास का झोपलास? हं? बसलोय. श्री गणराया आदिवंदू तुझमोरया गजानना श्री गणराया आदिवंदू तुझमोरया. पूजा अगं ये पूजा बाहेर ये भाऊ. पूजा काय हो बाबा, आम्ही गावातून हे मात्र खरं, पण आया बहिणीकडे बघून मला आईची खूप आठवण येते बाबा, खूप आठवण येते. माझी आई मला सोडून गेली. मी आता आई कुणाला म्हणू बाबा, कुणाला? सोडून या गेली आई या लेकराला, सोडून या गेली साई या लेकराला. आई 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 आता म्हणून मी कुणाला, आई 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 आता म्हणून मी कुणाला, आई 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 आता. मित्रा एवढं मोठं दुःख आहे त्यानं कसं ना मित्रा, मी सुद्धा कधीपासून तोच विचार करत होतो तुम्हाला भेटावं किंवा बोलावं. बरं केलं आला. सुख दुःख भोग सारे सुख दीन ये कुणाला. कधीपासून वाट बघतो चहाची. तुला किती वेळा हात मारायचं चहा गुणे म्हणून. दुकान इतकं चालू आहे का बघा जाऊ. साकार तुमची काम त्याची हे काम आहे मग बारा कमाला त्याची अरे तुला बाजारला परवा मी त्याला माहित नाही काय काय लागतंय ते. काय काय लागताय हे करू का तिकडे विसरू नको काय कर त्याने बारा कमाला होता हे तरी याद राहणार. अगं कल्याणी यायलाच का? अरे राव, मी तर येत होते येताना का नाही माझी लहानपणाची मैत्रीण देवाची निर्णय रेश्मा भेटली वाटतं मला. तिच्यासोबत थोडं बोलत म्हटले त्याच्यामुळे यायला मला उशीर झाला. हो का अगं असं उशीर करत येत जाऊ नको, नाही तर तुला माझ्या मनाची भावना कसा लागून घेशील तू. आनंदला भाव माझ्या मनाला
कळणार तुला भाव माझ्या मनात. आयडिया लई आहे. होय. हो, माझा क्लासमेट तो होय. त्याने त्याला पटवून करून घेतलं. एक मागे पटलो चार. अरे रे रे. जा जायच्या मला अभिनंदन जातील पण तुला 1 महिना अगोदर कपडे सुरुवात केले आहे घातले ना? त्या बघून वगैरे नाक्यावर रूममेट क्लासला आणि तिच्यामध्ये लई विचार झाला आणि एवढे किती विचार झाले तुम्ही अरे तर मंडळी माझं माहेर कसं वाटलं तुम्हाला आणि आमचा आजचा कार्यक्रम आणि भारूड वगैरे कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आता रात्रीचे वाजलेले आहेत 3. हे सकाळी पहाटे 5 पर्यंत चालणार आहे त्यामुळे आम्ही आलोय घरी. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.